महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नैसर्गिक आपत्तीचे भय कायम, आंबेनळी कशेडी घाटातील दरडी टांगती तलवार। यावर्षी पावसाने उशीर हजेरी लावली असली तरी आता सरासरीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे। जुलैच्या पहिल्या 2 आठवड्यात पोलादपूर शहरातील सखल भाग आणि नदीकाठच्या गावांमध्ये 3 वेळा पुराचे पाणी रस्त्यावर आले। ग्रामीण भागात दरडी, गोठे आणि घरांचे नुकसान झाले। महामार्गावरील कशेडी घाटात दरडीचे सातत्य तर आंबेनळी घाटात वारंवार दरड कोसळल्याने मार्ग बंद पडत आहेत। या घटना नैसर्गिक आपत्तीच्या आठवणी ताज्या करत आहेत। जूनमध्ये उशिरा सुरू झालेल्या पावसाची नोंद केवळ 300 मिलीमीटर झाली। जुलैच्या पहिल्या 10 दिवसात 1200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याने वार्षिक सरासरीच्या 55% पाऊस झाला। तरीही गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी आहे। 2025 मध्ये याच दिवसापर्यंत 2000 मिलीमीटर पाऊस झाला होता, तर 2026 मध्ये आजपर्यंत 1876 मिलीमीटरची नोंद आहे। मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत। वाकण, कोंढवी, पोलादपूर, किनेश्वर, दाभीळ, तुर्भेखोडा, सवाद, बोरावले, गोवले, चांदके, पलचिल, गोळेगणी या भागांसह घाटमाथ्यावर पडणाऱ्या सरीमुळे 20 जुलैपर्यंत तालुक्यात सरासरीच्या 5% पाऊस झाला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा 5 ते 10% अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे। जुलैच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत। नाणेघोळीतील 32 कुटुंबातील 67, क्षेत्रपाळ धनगरवाडीतील 5 कुटुंबातील 26, माटवण मोहल्ल्यातील 7 कुटुंबातील 40, सवाद येथील 70 कुटुंबातील 200, कणगुले येथील 10 कुटुंबातील 35 अशा एकूण 124 कुटुंबातील 368 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। नाणेघोळच्या 3 कुटुंबातील 69 नागरिकांना केवळाने सोलारवाडी येथील मंदिरात, तर सडे येथील 13 कुटुंबातील 37 नागरिकांना हनुमान मंदिरात स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या। क्षेत्रपाळ येथे गावालगत भूस्खलन झाले। नाणेघोळच्या डोंगराला भेग्या पाडल्या। साखरवळी जवळील ढवळी नदीवरील पुलाचे रिटर्न वॉल तुटल्याने दुरुस्तीसाठी पूल तात्पुरता बंद। त्यामुळे बोरघर, साखर, गोवले, अडावले, मोरसडे या गावाचा संपर्क तुटला। दुरुस्तीनंतर पूल तातडीने सुरू केला जाणार आहे। साखर, पोलादपूर, महाबळेश्वर रस्त्यावर क्षेत्रपाळजवळ ओंबळी, कामते, माडाचीवाडी आणि कुंभळवणे या फाट्यांजवळ दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाली होती। जेसीबीच्या साहाय्याने माती, दरड आणि झाडे बाजूला करण्यात आली। तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने स्थलांतराची मोहीम राबवण्यात आली। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी एनडीआरएफची टीमही बोलावण्यात आली। या आपत्तीत 4 बैल, गाय आणि 2 बकऱ्यांचा मृत्यू झाला। 151 घरांमध्ये पाणी शिरले। 12 पक्के आणि 2 कच्चे घरांचे किरकोळ नुकसान। 2021च्या महापुरात साखर, सुतारवाडी आणि केवनाळेवर दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला होता। 5 वर्षानंतर नुकतेच त्या आपत्तीग्रस्तांना जागांचे वाटप झाले। आजही मुसळधार पाऊस आला की काळीच थरथरते असे ग्रामस्थ सांगतात। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर।